आणखी एक महत्त्वाची अपडेट येते आहे। तामिळनाडूमध्ये डीएमके 4 जागांवर सध्या आघाडीवर आहे। एआयडीएमके ची 2 जागांवर सध्या आघाडी बघायला मिळते आहे। तामिळनाडूमध्ये द्रमुकची सत्ता आहे। 133 जागा गेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने मिळवलेल्या होत्या आणि आता सुद्धा सुरुवातीचे जे कल आहेत त्यानुसार द्रमुकने आघाडी घेतलेली आहे आणि त्या पाठोपाठ एआयडीएमके पक्ष आहे 2 जागांवर आघाडी। आसाममध्ये 11 जागांचे कल हाती आलेले आहेत। अर्थात हे निकाल नाहीये तर फक्त कल आहे। भाजप 7 आणि काँग्रेसचे उमेदवार 4 जागांवर पुढे आहेत। आसाममध्ये 64 ही मॅजिक फिगर आहे, बहुमताचा आकडा आहे आणि एकूण जागा आहेत आसामच्या त्या म्हणजे 126, त्यापैकी आता 11 जागांचे कल हाती आलेले आहेत। जसजसा वेळ जाईल तसतसं चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। अर्थात अनेक फेऱ्या सुद्धा असतात काही ठिकाणी जास्तीच्या, या फेऱ्यांमधून सुद्धा चित्र बदलत राहतं। त्यामुळे ही अंतिम आकडेवारी नाही आहे तर सुरुवातीचे फक्त कल आहेत। 11 जागांचे आसाममधले कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। त्यानुसार भाजपचे उमेदवार 7 जागांवर तर काँग्रेस 4 जागांवर सध्या पुढे आहे। प्रमुख लढत बघायला मिळते भाजप आणि काँग्रेसमध्ये आसाममध्ये।